क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागात आपण आढावा घेणार आहोत दुबई इथे संपन्न झालेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा, जिथं भारतानं पटकावली आहेत 1 सुवर्णपदक, 5 रौप्य आणि 8 कांस्य पदकं। तसेच आपण भेटूया खो खो संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट अरुण देशमुख आणि डॉक्टर नरेंद्र कुंदर यांना। तसेच आपण भेटणार आहोत भारतीय संघातील नवोदित क्रिकेटपटू अरझान नग्वासवाला। हे सर्व बॉक्सर आता आतुरतेनं वाट पाहत आहेत ते 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची। इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणारा भारतीय क्रिकेट संघ नुकताच जाहीर झालाय आणि त्या संघात एक नवोदित चेहरा आहे, तो म्हणजे फास्ट बॉलर अरझान नग्वासवाला। 16 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्यानं एकूण 62 विकेट्स घेतल्या आहेत। 28 वर्षांनंतर पारसी समुदायाचं तो प्रतिनिधित्व करतोय। आत्तापर्यंत नरी कॉन्ट्रॅक्टर, डायना एडल्जी, पॉली एम्ब्रिगर, फारुख इंजिनियर आदी बऱ्याच फारसी खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय। नरी कॉन्ट्रॅक्टर आणि डायना एडल्जी तर भारताचे कर्णधार होते, त्यामुळे अरझान नग्वासवावर सर्व पारसी समुदायातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होतो। हाय, मैं हूँ अरझान नग्वासवाला। मैं गुजरात से हूँ और मैं एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर हूँ। मैं गुजरात के एक वलसाड़ डिस्ट्रिक्ट के एक छोटे से गांव से बिलोंग करता हूँ जिसका नाम है नारगोल। स्कूलिंग मेरी वहाँ से एक 13-14 किलोमीटर्स दूर एक छोटा सा टाउन है, वहाँ पे स्कूल मेरे प्राइमरी एजुकेशन मुझे वहाँ से मिला। बचपन में जब मुझे क्रिकेट खेलना मैंने शुरू किया तब मुझे इतना अच्छा लगता था क्रिकेट खेलना कि मैं एक दिन में 2 बार प्रैक्टिस करने जाता था। सुबह जाता था अकेला, मेरे कोच के साथ में वहाँ पे मतलब वर्क करता था। जो भी चीज़ पे मुझे इम्प्रूव करना है, मैं उस सभी चीज़ों पे ट्राई करता था कि एटलीस्ट मैं एक दिन में 1.5 to 2 आवर्स अकेला बॉलिंग करूँ। वो चीज़ के लिए कहीं ना कहीं वो प्रैक्टिस मुझे अभी तक मुझे यूज़फुल है, वही प्रैक्टिस। बट चाइल्डहुड कोच जो मेरे पहले कोच थे मेरे गांव के थे किरण टंडेल सर। फिर जैसे जैसे मैं खेलते गया, जैसे जैसे मेरे स्टेट लेवल्स के सारे कोचेज़, सभी सपोर्ट स्टाफ ने मुझे काफ़ी सपोर्ट किया है अभी तक। मेरे फैमिली में मेरा एक बड़ा भाई है जो मेरे से 7 साल बड़ा है और मेरे मम्मी डैडी है, और मेरे भाई मैरिड है और उसकी एक छोटी सी बेटी भी है। बचपन से जैसे ही मेरे फैमिली वालों को पता चला कि मुझे क्रिकेट में इंटरेस्ट है, तो उन्होंने मुझे कभी भी उसके लिए कुछ नेगेटिविटी या डिमोटिवेट नहीं किया अभी तक। उन्होंने मुझे सभी चीज़ों में सपोर्ट किया। स्टडीज़ में भी मैं काफ़ी अच्छा था कि मुझे 10th में 87% आए थे, फिर जैसे 12th में मुझे 80% आए थे। बट स्टिल मेरे फैमिली ने मुझे फोर्स नहीं किया कि कि तू स्टडीज़ ही कर आगे चल के। उन्होंने मुझे सिर्फ इतना ही कहा था कि तू जो भी कर उस पर पूरा तेरा फोकस दे और तेरा 100% एक ही चीज़ पे फोकस कर।
कहीं न कहीं उनका बहुत ही ज़्यादा सपोर्ट रहा है। फिर आई एम वेरी वेरी थैंकफुल टू माय गुजरात क्रिकेट एसोसिएशन फॉर नॉट बिलीविंग इन मी इन ऑल दिस ईयर्स। मुझ पे उन्होंने बहुत ही भरोसा दिखाया है अभी तक, और होपफुली मैं उनके भरोसे पे उनका भरोसा मैं फुलफ़िल कर सकूँ। एंड आई एम ऑल्सो वेरी थैंकफुल टू BCCI फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी। कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट अरुण देशमुख यांना. ब्रेकनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गती, कस, कौशल्य यांचा त्रिवेणी संगम असणारा हा खेळ. अचानक पळापळ आणि त्याचबरोबर चप्पण हुलकावणी देणारा हा खेळ. उत्कंठा, रोमांच, थरार निर्माण करणारा हा अद्भुत खेळ आणि मराठी मुलखातला आपला हा खेळ. ओळखलं का मंडळी? हा खेळ आहे अर्थात खो खो. खो खो या खेळाचं वर्णन संत वाङ्मयात, बखर वाङ्मयात आपल्याला बघायला मिळतं. असं म्हणतात की पूर्वी हा खेळ रथावरून खेळला जायचा, म्हणून याला रथेडा असं देखील संबोधलं जायचं. फार पूर्वी आपल्याकडे शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतामध्ये मुलांना राखण करायला आलटून पालटून बसवलं जायचं आणि मग मुलं दिवसभर हा खेळ खेळायची. इथून या खेळाची उत्पत्ती झाली अशी ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. खो खो या शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या स्यू या धातूपासून झाली असून याचा अर्थ उठा आणि पळा असा होतो. याच खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि या खेळाची सद्यस्थिती अभ्यासण्यासाठी आज आपल्याकडे 2 अतिथी आपण बोलावले आहेत. तेव्हा कार्यक्रमात आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. आज आपल्यासोबत आहेत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक विजेते, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार, मुंबई खो खो संघटनेचे माजी कार्यवाह आणि सदस्य, त्याचबरोबर क्रीडा आणि कायदेविषयक 30 पुस्तकांचे लेखक ॲडव्होकेट अरुण देशमुख. नमस्कार सर. कोरोनाच्या काळात खरं तर अनेक खेळाडू हे मैदानापासून पारखे झाल्याचं आपल्याला जाणवतं. तर या त्यांच्या परिस्थितीचा फटका एकूणच क्रीडा क्षेत्राला आपल्याला बसलेला दिसतो. तर याबद्दल आपण काय सांगाल? कोरोनाचा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सर्वात मोठा फटका हा खेळाडूंना बसला. मैदानं बंद झाली, व्यायामशाळा बंद झाली आणि मार्गदर्शक नसताना स्वतःच्या जीवावरती घरात बसून व्यायाम करणे हे सगळेच जण करत नाहीत. तसा खेळाडू थोडा आळशी असतो, मार्गदर्शकाची खरीच गरज असते. आणि ज्यावेळेला तो राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू असतो, स्पर्धाच नाही आहे कुठेही, तर मी जेव्हा स्पर्धा लागेन तेव्हा सराव करीन, अजून 2-3 महिन्यांनी कोरोना संपेल, करत करत गाडी 2 वर्षाची पुढे गेल्यामुळे खऱ्या अर्थाने अडचण त्या खेळाडूंना झालेली आहे. खेळाडूंचा सराव बऱ्यापैकी सुटलेला आहे. काही खेळाडू वैयक्तिकरित्या सराव करत आहेत, मात्र वैयक्तिकरित्या सराव करणारे जे खेळ आहेत ते सोडता जे सांघिक खेळ आहेत त्यांना हा सर्वात मोठा फटका बसतो आहे. कारण सांघिक खेळामध्ये 1-2 जणांचा सराव नाही तर संपूर्ण संघाचा सराव महत्त्वाचा असतो आणि तिथे कोरोनामुळे आज सांघिक सराव शक्य नाही आहे. निश्चितच या सगळ्या प्रवासामध्ये पंच, आयोजक, कार्यकर्ते, खेळाडू या सगळ्यांना संघटक म्हणून आपण एकत्र बांधून ठेवताय. तर ही कामगिरी आपण नेमकी कशी बजावत आहात? सर्वप्रथम महाराष्ट्र खो खो असोसिएशनने सुरुवातीपासूनच खेळाडूंकरता विविध म्हणजे फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट या लोकांचे लेक्चर्स ठेवले आणि 8-8 दिवसाचे असे सलग लेक्चर सिरीज ठेवले. काही अनुभवी लोकांनी इतिहास पण सांगितला जो नवीन खेळाडूंना उपयोगी होईल. मात्र त्या मुलांना उपयोगी असेल असे विषय घेऊन किंवा सायंटिफिक दृष्टिकोन ठेवून फिजिओथेरपिस्ट आणून की कुठचा व्यायाम करावा, कुठचा करू नये, इंजरीजच्या संदर्भातली माहिती दिली. आणि हे सगळं देत असताना त्या खेळाडूंना प्रश्नोत्तरं करून थेट त्यांना प्रश्न विचारायची पण संधी प्राप्त झाली. राज्यातले जवळजवळ नाही म्हणता 1000हून जास्त खेळाडू प्रशिक्षकांनी या सोयीचा फायदा घेतला. पंचांच्या करता आम्ही ऑनलाईन पंचपरीक्षा घेतल्या.
प्रशिक्षकाकरता सुद्धा म्हटल्याप्रमाणे त्यांचंही ट्रेनिंग, त्यांचंही प्रशिक्षण वर्ग घेतले आणि खेळ जिवंत ठेवण्याचा खऱ्या अर्थाने प्रामाणिकरित्या प्रयत्न करतो आहोत. खूप छान. खेळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न ह्या संघटना करत आहेत हे ऐकतानाही खूप बरं वाटतं. करोनाचा काळ आहे, कधी कोणाला करोना पटकन होऊन जाईल हे कळत नाही. तर अशा करोनाबाधित खेळाडूंसाठी महाराष्ट्र असोसिएशन खो खो संघटनेकडून नेमकं कुठलं कार्य केलं जातं? अ, गेल्या महिन्यातच आम्ही महाराष्ट्र खो खो असोसिएशनतर्फे आवाहन केलं की कोरोनामुळे ज्या खेळाडूंवरती खऱ्या अर्थाने दुःखाचं पहाड कोसळलेलं आहे, कोणाचे आईवडील गेलेले आहेत आणि पालकांचं छत्र हरवल्यामुळे ते खेळाडूंची अवस्था फार बिकट झालेली आहे. असे कोण खेळाडू आहेत किंवा आईवडिलांच्या दोघांच्या नोकऱ्या गेल्यात, म्हणजे घरात खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. तर अशांनी आपलं एक नाव आमच्यापर्यंत पोचवावं, त्यांच्या जिल्हा संघटनेमार्फत असेल, थेट असेल, आणि त्यांना आर्थिक मदत काय करता येईल ही आमच्याकडनं आम्ही करतो. तुम्हाला सांगायला आवडेल की सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या वेळेलासुद्धा असंच आम्ही आवाहन केलेलं होतं आणि जवळजवळ 11 लाखाचा निधी हा आमच्याकरता आम्ही फुलां पाकळी असेल, पण तो खऱ्या अर्थाने आम्ही वैयक्तिकरित्या त्यावेळेला ती मदत संघटना म्हणून केलेली होती. सगळ्यांनी संघटनेला पैसे दिले. संघटनेने एक कमिटी बसवली आणि कमिटीने प्रत्यक्षात जाऊन कोण खेळाडू, त्या खेळाडू किंवा प्रशिक्षकाचं खरंच किती नुकसान झालं आहे याचा अभ्यास करून त्यांनी अहवाल देऊन प्रत्यक्ष त्या खेळाडूला किंवा त्या प्रशिक्षकाला जाऊन रोख पैशांनी मदत केलेली आहे, अन्नधान्याने केली आहे आणि कपडे देऊन केलेले. त्यामुळे ती मदत पोचली का नाही पोचली, प्रत्यक्ष केलेली मदत ही त्या खेळाडूला खूप जाणीव करून दिली की आपलं एक कुटुंब आहे आणि आपलं कुटुंब आपल्याला विसरत नाही आहे. हीच गोष्ट आज करोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आता परत एकदा करतो आहोत. आवाहन केलेलं आहे. आवाहन केल्यानंतर जसे खेळाडू किंवा प्रशिक्षक आमच्यापर्यंत पोचतील त्यांच्याकरताही तीच ज्या तऱ्हेने पूरग्रस्तांकरता मदत केली होती तशीच मदत यावेळी करोनाच्या वेळेला आम्ही करू. अरुणजींनी दिलेला सराव करण्याचा सल्ला खरंच प्रत्येक खेळाडूने आज अंगीकारायला हवा आहे. खो खो हा खेळ आत्ता कुठे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण बघत होतो आणि नेमकी ही करोनाची लाट आली तर याचा परिणाम या स्तरावरती कसा झाला आहे आणि याच्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील हे आपण आता बघूया. कोरोनाचा खऱ्या अर्थाने फटका खो खोला काय बसला असेल ना, तर तो ह्या प्रश्नाचा जो भाग आहे ना तो सर्वाधिक फटका बसलेला आहे. कारण इतके वर्ष आंतरराष्ट्रीयवरती जाणारा हा जो भाग होता, गेल्या वर्षी आशियाई स्पर्धा 100% ठरलेल्या होत्या. दिल्लीमध्ये आशियाई स्पर्धा ठरल्या होत्या. त्याकरता जवळजवळ 18-19 संघ विविध देशांचे त्याचे प्रशिक्षक येऊन त्यांचं प्रशिक्षण झालं आणि विविध देशांना प्रशिक्षक पाठवण्याकरताची हालचाली सुरू झालेल्या होत्या. काही जणांना पाठवण्यात आलेलं होतं आणि हा एक प्रकारचा प्रचंड एक मोठी उडी होती. ज्यावेळेला जर 18-19 संघांनी आशियाई स्पर्धात जर भाग घेतला असता तर खऱ्या अर्थाने खो खोनी एक मोठी उडी मारली असती. आशियाई स्पर्धा सगळं सराव सगळी तयार होऊन कोरोनामुळे त्याला अक्षरशः गुंडाळावं लागलं, प्रत्येकाला परत पाठवावं लागलं. फार मोठा बसका. म्हणजे आंतरराष्ट्रीयवरती जाण्याची झेप, आम्ही एक झेप पुढेच्या 4 झेप मागे आलो. क्रमांक 2 अल्टिमेट खो खो हा जो प्रीमियर लीगसारखं या स्वरूपामध्ये खो खोमध्ये गेले 2 वर्ष आता मध्ये एक फर्स्ट लॉकडाऊन आणि सेकंड लॉकडाऊनमध्ये सुद्धा 100 खेळाडूंना एकत्र करून त्यांचा सराव केला, प्रशिक्षकांचा सराव केला आणि विविध संघ करून कसं करता येईल याचा सगळा अभ्यास, त्याचे व्हिडिओ सगळं झालं आणि परत ती स्पर्धा घेणं शक्य नाही कोरोनामुळे परत गाशागुणं. त्यामुळे एक प्रकारचं प्रीमियर लीगचं सुद्धा एक स्वप्न म्हणा, आनंद म्हणा, तोही घेता आला नाही. घेताच येणार नाही अशातला भाग नाही. पण परत म्हटल्याप्रमाणे 1 वर्ष 2 वर्ष आम्ही मागे गेलो आणि प्रीमियर लीग ही अशी एक गोष्ट होती की ज्यांना खो खो कळत नाही, जसं कबड्डीत झालं, ज्याला कबड्डी कळत नाही त्यालासुद्धा कबड्डीने आकर्षित केलं. खो खोसारख्या खेळाला, त्याला आम्ही मर्दानी खेळ म्हणतो, की माणसाने तो खेळ बसल्यानंतर खुर्चीत बसू नये. शेवटची ओव्हर आहे आणि 10 रन बनवायचे किंवा 15 रन बनवायचे आणि 6 बॉल आहेत, त्यावेळेला माणूस शांत बसत नाही.
तोही त्या खुर्चीवरती उड्या मारत असतो. त्यात शेवटची विकेट असेल किंवा शेवटच्या 2 विकेट असेल, त्यातली 1 विकेट गेली, करणार का नाही करणार, हे जे टेन्शन असतं खो खोमध्ये, ते टेन्शन तुम्हाला बघायला मिळतं. आणि ते प्रत्यक्ष अनुभव तो फार वेगळा भाग होता. आणि हा अल्टिमेट खो खोच्या निमित्ताने जे खो खोशी संबंधित नाहीत अशा सर्व प्रेक्षकांना आम्ही गुंगवून टाकणार होतो अशी खात्री होती. अजून 1 वर्ष लागेल कदाचित. या वर्षीच्या अखेरीस कोरोनाने साथ दिली तर प्रीमियर लीग 100% सगळी तयारी आहे. म्हणजे प्रायोजकापासून सगळी तयारी, खेळाडू निवडून सगळं झालेलं आहे. फक्त स्पर्धा घ्यायचं बाकी आहे, ते नक्की होईल. संघटनेच्या दृष्टिकोनानं मी खात्री देतो की संघटना कुठे कमी पडणार नाही. मात्र सरकारी नियम हे 100% आज खो खो हा खेळ जाणतो आणि बाळगतो. त्यामुळे सरकारी नियमांना कुठे बगल न देता जे काय करता येईल ते आम्ही 100% करणार. निश्चितच हेही दिवस जातील, कोरोनाची लाटही ओसरेल आणि पुन्हा एकदा हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचेल हे बघायला आपल्या सगळ्यांना आनंद होईल. या खेळाविषयी खूप छान मार्गदर्शन आपल्याला अरुणजींनी केलं. कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते डॉक्टर नरेंद्र कुंदर यांना. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत भारताच्या खो खो संघाचे प्रशिक्षक, महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे येथील क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय खो खो असोसिएशनच्या तांत्रिक विभागाचे सचिव डॉक्टर नरेंद्र कुंदर. कार्यक्रमात त्यांचं खूप खूप स्वागत करते. करोनाची सद्यस्थिती बघता प्रत्यक्षात होणारी शाळा आणि महाविद्यालयं पूर्णतः बंद झाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी असलेला क्रीडांगण आणि PT हा विषयसुद्धा कुठेतरी बाजूला पडल्यासारखा झाला आहे. तर याचा सगळ्या विद्यार्थ्यांवरती किती फटका पडला आहे? तसं म्हटलं तर या करोनाच्या कालावधीमध्ये जवळजवळ आज 14 महिने झाले शाळा बंद आहे, मैदानं बंद आहेत, क्रीडांगणं बंद आहेत, नियमित सराव बंद झालेला आहे. तर मला तरी असं वाटतं की आता आम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. जवळजवळ या 12 ते 14 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2 बॅचेस आमच्या पुढे वाया गेलेल्या आहेत. 2 बॅचेसच्या या कालावधीमध्ये स्पर्धाच झालेल्या नाही आहेत. ज्या शासनाच्या स्पर्धा होतात, राज्य संघटनेच्या वतीने ज्या स्पर्धा होतात, या स्पर्धाच झालेल्या नाही आहेत. जर खेळाडूला स्पर्धाच खेळायला मिळाली नसेल तर त्याचे हे वर्ष वाया गेलेले आहेत आणि आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. आतापर्यंत अशी परिस्थिती असते की दरवर्षी आम्ही एक क्रीडा शिक्षक या नात्याने शाळेमधले नवीन होतकरू खेळाडू, आम्ही नवीन ज्यांना खेळाबद्दलची माहिती नाही आहे पण त्यांच्याकडे ते उपजत गुण आहेत, असे खेळाडू आम्ही निवडून त्यांना प्रशिक्षणासाठी किंवा मैदानात आणण्याची आमची तयारी चालू होते. परंतु या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये ते जवळजवळ ठप्प झालेलं आहे. आपण म्हणतो की जोपर्यंत आत्ता जेवढे बॅचेस तयार केलेले आहेत, जेवढे खेळाडू तयार केलेले आहेत ते आहेत, त्यांना आपण काहीतरी वर्कआउट देऊ शकतो किंवा काहीतरी काम देऊ शकतो. परंतु जे नवीन खेळाडू, नवीन पिढी घडवायची आहे, ती पिढीच पूर्णतः जमीनदोस्त झाली असंच म्हणावं लागेल. परत शून्यापासूनच सुरुवात करायची, त्यांना परत क्रीडांगणात आणायचं आहे, त्यांच्या पालकांना त्याबद्दल कल्पना द्यायचे, पटवायचे. खूप त्रासदायक असतं आणि मुलांना आता परत खेळाची आवड निर्माण करून द्यायची आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे आणि हा घटक करू, परंतु कितपत शक्य होतं आहे काही सांगू शकत नाही आत्ताच्या घडीला. खरं आहे, क्रीडा शिक्षक या फार महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या भूमिकेत आपण आहात. आणि नेमकं असं झालं आहे की आत्ताचं जग हे पूर्णतः व्हर्च्युअल होऊन गेलं आहे. मोबाईलपासून तर मुलांना तोडणं अशक्य आहे. मोबाईलचाच वापर करून किंवा व्हर्च्युअल माध्यमातून मुलांना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपण काम कसं बघता? आता आपण म्हणाल त्याच्याप्रमाणे आता जे 14 महिने मी सांगितले की ज्या 14 महिन्यामध्ये खेळाडू क्रीडांगणातच येऊ शकलेला नाही आहे, अशावेळी मी एक युक्ती अशी केलेली की मुलं घरी जे खेळतात, ज्यांना खेळ माहिती आहे ते घरी व्यायाम करत होते, त्यांना त्यांना एक वर्कआउट दिला जायचा, त्यानुसार वर्कआउट चालू व्हायचा. आणि या मधल्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडासा लॉकडाऊन कमी झाला होता, त्यावेळी खेळाडू क्रीडांगणात आले होते आणि परत ते सुरुवात झाली. पण मोबाईल हा आता त्यांना लागणारच आहे.
मग एक वर्कआउट असं असतं की आता आमच्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने आम्ही यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॅचेस म्हणजे ज्या झालेले सामने आहेत त्या सामन्यांचे आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याचबरोबर काही संघ असे आहेत की काही असे म्हणजे उत्सुक कार्यकर्ते असतात, त्यांनी झालेल्या मॅचेसच्या रेकॉर्डिंग करून त्या यूट्यूबवर टाकलेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या कालावधी आहे हा फुकट घालवू नये, ज्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की जे मी मुलांना सांगितलं, जे माझ्या खेळाडूंना सांगितलं तेच मी सगळ्यांना सांगेन की आपल्या झालेल्या जे सामने आहेत त्या सामन्यांचं निरीक्षण करा, त्यात तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका शोधा आणि नंतर ज्यावेळी तुम्ही मैदानात याल त्यावेळी त्याचं तुम्हाला त्या चुका सुधारून आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे तुम्हाला त्याचं फाइंड आउट झालेलं असेल आणि त्या फाइंड आउटनुसार मग तुम्ही पुढची तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर समोरच्या संघातल्या खेळाडूचं वीक पॉईंट्स काय आहेत हे तुम्ही फाइंड आउट करा. म्हणजे या ठिकाणी यूट्यूब फ्लीमच असल्यामुळे तुम्ही ते पुढे मागे कितीही वेळा करू शकता आणि तुमच्या खेळाचं आणि इतरांच्या खेळाचं निरीक्षण करू शकता. नवीन खेळाडूंसाठी असं म्हणायला गेलं तर ज्या खेळाडूंची नावाजलेले खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंना तुम्ही पाहिलेलं आहे किंवा त्यांचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे ते प्रत्यक्षात कसे खेळतात याबद्दलची तुम्ही ते व्हिडिओज बघून माहिती घ्या. हवं तर त्याचं काहीतरी टाचन करा, त्याचे लिखाण ठेवा त्याच्याबद्दलचे. त्याच्यानंतर वेबसाईटवर आमच्या विविध पुरस्कार टाकलेले आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे पुरस्कार दिले जातात ते पुरस्कार आहेत. त्यानंतर छत्रपती पुरस्कार आहेत. मी याच्या मधल्या कालावधीमध्ये की आम्ही एक प्रश्नावली तयार केलेली, खेळाडूंसाठी पण केलेली, कार्यकर्त्यांसाठी पण केलेली. म्हणजे एक गुगल फॉर्मच्याद्वारे आम्ही ती प्रश्नावली तयार केली की तुमचं जनरल नॉलेज तुम्ही ऑब्झर्व करा, म्हणजे त्यांचा वेळ जाईल त्याच्यामध्ये. आणि मग हे ऑब्झर्व करताना मग त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न टाकले होते. या साली कोणाला छत्रपती पुरस्कार मिळाला, या संघातला कोणाला एकलव्य पुरस्कार मिळाला होता, तो कुठल्या संघातला म्हणजे कुठल्या राज्यातला आहे. म्हणजे याच्यामुळे कसं त्यांना थोडीशी ती आवड निर्माण झाली आणि ह्या आवडीनुसार आम्ही ह्याचा वापर असा केलेला आहे आणि करतो आहे. क्रीडा संघटनांना असं सांगायचं की जसं मी तुम्हाला सांगितलं की खेळाडूंचा म्हणजे त्या वयोगटांचा ढाचा थोडासा बदलून, म्हणजे 14 वर्ष वयोगटातल्या मुलांची स्पर्धा रद्द झाल्यात, त्याच्यामुळे ते 2 वर्ष त्यांची वाया गेलेली आहे. तर त्यांच्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या छोट्या वयोगटाच्या त्यांचे वयोगटांमध्ये बदल करून त्यांच्या स्पर्धा घेतल्यात तर त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि परत खेळण्याची एक उमेद निर्माण होईल असं मला वाटतं. खरं आहे, प्रशिक्षक या नात्यात असताना सगळ्या खेळाडूंना एकत्र बांधून ठेवणं ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे आणि सर ही जबाबदारी खूप छान पद्धतीने पेलतात. तर हे कार्य ते कसं करतायत हे आपण जाणून घेऊया. हे कार्य करण्यामागचे असं हेच आहे की मी स्वतः एक खेळाडू होतो आणि खेळाडूनंतर मग प्रशिक्षक झालो. प्रशिक्षक झाल्याच्यानंतर कार्यकर्ता हा त्याच्यामधनंच मी केलेला आहे. त्याच्यामुळे एका खेळाडूला काय अपेक्षित आहे याच्याबद्दलची पूर्ण जाणीव मला आहे आणि आता नवीन बदलत्या म्हणजे कालखंडानुसार किंवा बदलत्या परिस्थितीनुसार आपण पण बदललं पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि तसंच आपण खेळाडूंना कसं बदलू शकतो आहे, म्हणजे आता म्हटलं की आपण मोबाईलच्या माध्यमातून किंवा अजून काहीतरी आपण नवीन आता आमच्या डोक्यात सरांनी म्हणजे असं एक विचार आहे की खो खोचा एक आपण मोबाईल गेम तयार करूया का, जेणेकरून ते थोडेसे ॲडिक्ट होतील, असं एक विचार माझा तरी चाललेला. आणि माझा प्रामुख्याने भर आता या टेक्नॉलॉजीवरच भरपूर आता मी देण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून पुढे होईल तेव्हा होईल, परंतु निदान मुलं जोडून तरी राहतील, हा एकच उद्देश आहे आणि ते करतो आहे मी. राज्य संघटना अशा प्रकारचं कार्य निश्चितच करणार आहे, आपल्याला आत्ताच समजलं. सर वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी इतकं छान मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमात खो खो या खेळाची खूप छान माहिती आपण बघितली. खेळ कुठलाही असू दे, प्रत्येक खेळात आपल्याला तंदुरुस्ती देतो, आत्मविश्वास देतो, त्याचबरोबर धैर्यही देतो. आणि म्हणूनच आपले मैदानी खेळ आपण विसरता कामा नये. भारतीय प्रत्येक मैदानी खेळ हा बिनखर्चिक, सुलभ आणि सरळ आहे. तेव्हा खेळ खेळूया आणि शरीर तंदुरुस्त करूया. कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. कोरोनाचा कहर थोडासा ओसरलेला जरी असला तरीसुद्धा मास्क लावूया, लाभार्थींनी लसीकरण अवश्य करून घेऊया, स्वच्छतेचा मूलमंत्र कायम जपूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.